काल आपण पाहिलं अमेरिकेसाठी तैवान फक्त चिप्सचा प्रश्न नाहीये. पॅसिफिक ओशनमध्ये स्ट्रॅटेजीचा भाग आहे. पण एक प्रश्न पडतो की चायनाला पॅसिफिक ओशनमध्ये एवढं पुढे का जायचंय? नमस्कार मित्रांनो, मी पराग आणि तुम्ही पाहता जगात काय चाललं. चायनाच्या जवळ जगातील सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग इकॉनॉमी आहे. पण एक मोठी अडचण आहे. चायना आयात करत असलेल्या जवळपास 70% क्रूड ऑइल समुद्रमार्गाने येतं आणि त्यातील मोठा हिस्सा एका अरुंद समुद्री मार्गातून येतो. म्हणजेच चायनाची इकॉनॉमी कितीही मजबूत असली तरी त्याची एनर्जी लाईफलाईन अजूनही समुद्रावर अवलंबून आहे. म्हणून चायना फक्त नवीन वॉरशिप्स बनवत नाही, तो पोर्ट्समध्ये इन्व्हेस्ट करतो, नेव्ही वाढवतो, साऊथ चायना सी मध्ये आर्टिफिशियल आयलंड उभं करतो आणि पॅसिफिकमध्ये स्वतःची उपस्थिती वाढवतो. कारण जिओपॉलिटिक्समध्ये फॅक्टरी चालवण्यासाठी आधी शिपिंग रूट सुरक्षित असावे लागतात. म्हणूनच चायनासाठी समुद्र हा फक्त पाणी नाहीये, तो त्याच्या इकॉनॉमीचा हायवे आहे. आता भारताच्या जवळपास 95% ट्रेड व्हॉल्यूम समुद्र मार्गाने होतो. म्हणूनच इंडो पॅसिफिक मध्ये कोणताही तणाव वाढला तर त्याचा परिणाम फक्त चायनावर होत नाही, भारतासह संपूर्ण एशियावर होऊ शकतो. म्हणून आजची स्पर्धा जमिनीवर कमी आणि समुद्रावर जास्त वाढली आहे. पण आता एक प्रश्न आहे की जर चायनाची एनर्जी लाईफलाईन समुद्रावर अवलंबून आहे, तर असा एक समुद्री मार्ग आहे जो फक्त काही किलोमीटर रुंद आहे आणि बंद झाला तर चायनाच्या इकॉनॉमीला सर्वात मोठा धक्का बसू शकतो. तो मार्ग कोणता आहे हे जाणून घेऊया पुढच्या भागात. जगात काय चाललंय तोपर्यंत फॉलो करून ठेवा, कारण का प्रत्येक एपिसोड जगाच्या नकाशावर एक नवीन सिक्रेट समजवतो.